तर जय भीम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. माझं नाव आहे प्रगती आणि आज आपण बाबासाहेबांबद्दल काही विशेष बोलूया. मग असंच माझं मन झालं की चला आज एक आपण व्हिडिओ पण करूया. मी रोज यूट्यूबवर शॉर्ट्स वगैरे टाकत आहे, तर त्यांचं मला खूप जास्त म्हणजे तुमचं प्रेम मिळत आहे. चांगलेच व्हिडिओज बरेच व्हायरल होत आहे. तर माझं माझं म्हणजे माझ्या मनात आलं एकदम की मी एखादी व्हिडिओ पण तुम्हाला दाखवते. म्हणजे माझ्या मनात जे काही आहे मी तुम्हाला सांगते. ठीक आहे. तर मग आजचे जे व्हिडिओ आहे ते आहे बाबासाहेबांच्या शिक्षणाबद्दल. तर आपल्या बाबासाहेबांना आपल्याला काय शिक्षण दिले ते आपण लोकायला सांगूया. आपल्या बाबासाहेबांना आपल्याला फक्त एकच शिक्षण दिलं आहे, ते आहे, तसे तर त्यांना भरपूर दिलं आहे, पण जे मी मानते, जे तुम्हाला पण मानायला पाहिजे ते आहे जातीवादी न करणं. आपण म्हणजे कोणत्याही जातीवादीच्या मदत पडू नये. तुम्ही पण जिथे तिथे बघता तर तिथे जातीवादी सुरू आहे. हे सगळं आपल्याला करायलाच नाही पाहिजे. नेमकं म्हणजे काय आहे की आपण जे आहे ते बाबासाहेबांचे मुलं बाळ आहेत. आपल्याला असं काही करायचं आहे नाही. आणि जे लोक हे करतात ना ते खूप चुकीचं करतात. त्यांना आपल्याला सपोर्ट पण नाही करायचा आहे, कारण ही खूप चुकीची गोष्ट आहे. आणि यावरून नाही का आपले संस्कार दिसून पडते की आपल्याला आपल्या घरच्या लोकांनी काय शिकवण दिली आहे. बाबासाहेबांचं आपण फक्त नाव घेतो, त्यांचे विचार आपले किती मनात म्हणजे आहेत, आपण त्यांना किती मानतो, हे सगळं आपल्या वागण्यामुळे समजू येते. तर माझं हेच म्हणणं आहे की तुम्ही जातीवादी करू नका. आणि कोणी जर करत असेल तर तुम्ही शांत पण नको बसा, त्याच्यावर तुम्ही आवाज उचला, आपली सांगा त्यांना की हे चुकीचं आहे. जसं की तुम्हाला माहीत आहे की मी पण जय भीमवाली आहे, तुम्ही पण जय भीमवाले आहात. तर आपल्याला काय आहे ना, म्हणजे आता 14 एप्रिल येत आहे, तर आपल्याला खूप एक्साइटमेंट आहे की अरे वा, बाबांचा वाढदिवस येत आहे, तर आपण त्यांना किती चांगल्याने साजरं करावा. पण कसं आहे, त्यांचे विचार पण तुम्ही इकडे तिकडे पसरवा. असं नाही की फक्त आपण बर्थडे सेलिब्रेशन केलं आणि झालं. म्हणजे त्यांचे विचार तुम्ही पसरवा, लोकांना सांगा त्यांच्याबद्दल, त्यांची पुस्तके तुम्ही वाटप करा, लोकांना द्या, की लोक म्हणजे त्यांचे विचार काय होते ते समाजामध्ये पसरले पाहिजे. आपल्याला चांगलं समाजाचं निर्माण करायचं आहे. असं नाही आहे की म्हणजे लोक जातीवादी करत आहेत, आपणही त्यामध्ये जाऊन त्यांना सपोर्ट करत आहे की हो तुम्ही पण अशा तशा. बाबासाहेबांना कधीही जातीवादी केली नाही आहे. ते सर्व धर्मांना सामान्य समजत होते. म्हणजे त्यांचं असं म्हणणं नाही होता. आणि आपणही असं काही केलं नाही पाहिजे की आपल्यामुळे लोकांना त्रास होईल. असं काही आपण करू नये. सगळ्यांचं आपापलं म्हणजे फेथ आहे, त्यांच्या फेथवर कधी तुम्ही हे नको करा की नाही तू चुकीचं बोलत आहे. ठीक आहे, आपल्याला माहीत आहे की ते काय आहे. बघा, मी पण नास्तिक आहे, मी पण कोणत्या देवधर्माला मानत नाही, तुम्ही पण नाही मानत, इतकं मला माहीत आहे. ॲक्च्युली कसं आहे ना, मी जेव्हा लहान होती ना तेव्हा मी म्हणजे खूप हे करायचं, मंदिरात जायचं, इकडे तिकडे म्हणजे कोणतेही सण वगैरे राहिले तिकडे जायचं. पण जसं जसं मी आता मोठी झाली, मी म्हणजे खूप सारी पुस्तकं वगैरे वाचले मी बाबासाहेबांबद्दल, तर मला हळूहळू समजू आला की नाही, असं काही नाही आहे. माणसाने माणुसकीसारखं राहिले पाहिजे. हे जातीवादी करून काही मतलब नाही आहे. आपण एक माणूस आहो, होमोसेपियन्स आहोत, आपल्याला त्यासारखं वागायला पाहिजे. असं नाही की कोणी आपल्यापेक्षा लहान आहे, कोणी आपल्यापेक्षा मोठा आहे. लहान आणि मोठा माणूस फक्त आपल्या विचारानं होते, बाकी कशामुळे नाही. जर तुमचे विचार चांगले नाही आहेत तर तुम्ही कितीही श्रीमंत राहिले ते कोणत्या कामाचं नाही आहे. कारण गौतम बुद्धही म्हणाले आहेत की तुम्ही माणुसकी ठेवा, लक्ष ठेवा. मानवता ही सर्वात मोठी धर्म आहे. आपल्याला कोणत्याही धर्माची गरज नाही आहे. जर आपण या समाजात आहो तर माणुसकी हा धर्म आपल्यामध्ये राहिलाच पाहिजे. किंवा तुम्ही इतर जर कुठल्याही जातीतले असाल, बघा माझ्या जे आहे कास्ट सर्टिफिकेट त्यामध्ये हिंदू महार लिहिलेलं आहे, पण मी ते बिलकुल नकारते. कारण मी स्वतःला इथेच समजते. म्हणजे मी कोणत्याही धर्माला मानत नाही, नाही कोणत्या देवाला मानते. मी फक्त बाबासाहेबांच्या विचारावर चालते. मी गौतम बुद्धाच्या जे शांतीचे मार्ग आहे त्याच्यावर चालते. मी सर्व लोकांना एकसारखं समजते. फक्त माझ्यासाठी दोनच जाती आहे, एक आहे पुरुष आणि दुसरी आहे महिला. फक्त माझ्यासाठी ह्याच जातीचा माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म आहे. तुम्ही पशु पक्ष्यांवर प्रेम करा, त्यांच्यावर तुम्ही आपलं हे करा. म्हणजे असं नाही आहे की तुम्ही कोणतं कुत्रा वगैरे दिसलं, कोणती मांजर दिसली तर तुम्ही तिला लात मारता, नकारता. असं नको करा तुम्ही. तुम्ही पण म्हणजे या धर्तीवर जितके लोक आहेत ना, सर्वांना जिण्याचा अधिकार आहे. पहिले आपल्याकडे काहीच नव्हता. आपल्या बाबासाहेबांनी आपल्यासाठी खूप काही केला. आज आपल्याकडे इतकं काही आहे की आपण हा पूर्ण जे जग आहे ते जिंकू शकतो. एवढी मोठी संधी बाबासाहेबांनी आपल्याला दिली आहे. तर तुम्ही त्याचा उपयोग करा. तुम्ही मागे नको राहा. जे आपल्या जातीतले जे गोरगरीब आहेत त्यांना तुम्ही सपोर्ट करा, त्यांना समोर वाढवा. जसे जसे लोक तुम्हाला आपल्या जातीतले दिसत आहे की ते गरीब आहे, ते काही करू नाही शकत, त्यांना तुम्ही शिक्षणाला हेल्प करा. त्यांना तुम्ही
द्या, म्हणजे काहीतरी करा त्यांच्यासाठी. आपल्या समाजाच्या लोकांसाठी तुम्ही काहीतरी करा. जे बाबासाहेबांची शिकवण होते, आपल्या जातीला समोर वाढवायची, ते तुम्ही करा. तसे प्रयत्न करा तुम्ही. आणि खूप लोकं आहेत ज्यांना आजकाल 2 वेळेचं म्हणजे जेवणसुद्धा नाही मिळत. तुम्ही त्यांची हेल्प करा. जर तुम्ही इतके श्रीमंत असाल, जर तुमची कॅपॅसिटी असेल, तर तुम्ही हेल्प करा. आपल्या लोकांना हेल्प करा. आपल्या लोकांना हेल्प करण्यामध्ये कशीही लाज तुम्हाला वाटली नाही पाहिजे. कारण जी लोकं आहेत ते आपले आहेत. माझा व्हिडिओ बनवण्याचा अर्थ कोणत्याही जातीला टार्गेट वगैरे करणं नाही आहे. म्हणजे माझं म्हणणं असं आहे की जे बाबासाहेबांनी आपल्याला शिकवलं आहे, तुम्ही त्या मार्गावर चाला. जे नॉलेज तुमच्याकडे आहे ते नॉलेज तुम्ही सगळ्यांना द्या. त्यांना सांगा आपल्या बाबासाहेबांबद्दल. खूप लोकं आहेत जे आपल्या बाबासाहेबांना आज पण हेट करतात. मला माहीत नाही काहून, म्हणजे कसे लोकं आहेत ज्यांना एका माणसाने इतकं केलं आहे तरी त्यांना काही दिसून पडत नाही आणि त्यांना काही फरकही नाही पडत की त्यांनी काय केलं आहे. त्यांचं फक्त इतकं बोलणं आहे की त्यांनी फक्त आपल्यासाठी केलं आहे, असं काहीच नाही आहे. त्यांना महिलासाठी किती काय केलं आहे, पुरुषांसाठी पण केलं आहे. म्हणजे इंडियातले भारी म्हणजे खूप सारे लोकं आहेत ज्यांच्यासाठी त्यांना काही नाही केलं आहे. ॲक्च्युली असं म्हटलं जातं तर त्यांना मंदिर, मस्जिद यांच्या पणसाठी खूप सारे लॉज त्यांनी लिहिले आहे. पण लोकांना ते दिसत नाही. लोकांना फक्त दिसत जातीवादी, जी की आपल्याला कधी करायची नाही आहे ना. आपण या दलदलामध्ये जाऊ पण नाही शकत. लास्टमध्ये तुम्हाला फक्त इतकं सांगायचं आहे की बाबासाहेबांना आपल्याला खूप काही शिकवलं आहे. तुम्ही त्या मार्गावर चाला. चांगलं म्हणजे तुमचं जीवन इतकं चेंज होईल. जर तुम्ही बाबासाहेबांच्या विचारावर चालाल ना, तर तुमचं जीवन नक्की चेंज होणार. ही माझा तुम्हाला म्हणजे पक्का प्रॉमिस आहे. तुम्ही बिलकुल काळजी नको करा. बाबासाहेबांची पुस्तके घ्या, वाचा. लोकांना सांगा त्यांच्याबद्दल. त्यांचे खूप सारे लिहिलेले पुस्तक आहे. या जन्मामध्ये तुम्ही त्यांचे पूर्ण पुस्तक नाही वाचू शकत, म्हणून तुम्ही ट्राय तरी करा. एखादी पुस्तक तरी वाचा त्यांची. तुम्हाला जरूर म्हणजे हे होणार क्युरिओसिटी की नाही, मी अजून या माणसाबद्दल वाचू, की हे माणूस का होता, असं काय याचे विचार होते. खूप काही पुस्तके आहे त्यांच्या लिहिलेले. तुम्ही वाचा, नक्की वाचा. जर तुम्ही जन्माला आलेले आहात ना, तर एकदा वाचा जरी त्यांचे